चला तर बनवूया आपण आता पोह्याचे पळी पापड। त्यासाठी मी 2 वाटी हे पोहे घेतलेले आहेत। हे साधे पोहे आहेत। हे पोहे आता स्वच्छ धुवून घेऊया आपण। हे बघा, हे पोह्यामधलं हे काळपट पाणी आपण काढून घेऊया। हे बघा, मी आता हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आपण आता ह्याला मिक्सर जार मधून फिरवून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, मी हे मिक्सर मधून काढून घेतलेले आहे। हे 1 वाटी मी पोहे, त्यासाठी मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। असे मी 2 वाटी पोहे घेतलेत, त्यामुळे मी 4 वाटी पाणी घेतलेलं आहे। हे मी बारीक करून घेतलेलं आहे। चला तर मग आपण आता हे पीठ शिजायला घेऊया। मी यासाठी इथे एक पातेले ठेवले, त्यामध्ये मी 4 वाटी, ह्या वाटीनं 4 वाटी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। हे बघा फ्रेंड्स, मी जे मिक्सर मधून पोहे बारीक केले होते ते मी ह्यात घातलेले आहे त्या पाण्यात। पाणी जास्त गरम होऊ द्यायचं नाही, नाहीतर ह्या पाण्यात अशा गाठी होतात। त्यामुळे थोडंसं गरम झाल्यावर पाणी त्यात मी हे वाटून घेतलेलं पोहे घातलेले आहेत। आता त्यात आपण थोडंसं मीठ घालूया, चवीपुरतं मीठ घालूया, थोडेसे तीळ घालूया। तीळ घातल्यावर पापड छान दिसतात म्हणून मी तीळ घालते। हे थोडेसे मी मिरची मिक्सर मधून बारीक केलेली आहे आणि थोडेसे तीळ आहेत आणि जिरे हे मिक्सर मधून काढून हे मिक्स केलेले आहेत। आता हे छान असे मीडियम गॅसवर हे एक अर्धा तास तरी 30 मिनिटं शिजू द्यायचं मीडियम गॅसवर। गॅस मोठा नाही करायचा, मीडियम गॅसवर हे शिजू द्यायचं 30 मिनिटं। हे बघा फ्रेंड्स, आता 10 मिनिटं झालेले आहेत। बघू शकता आता उकळी आलेली आहे, पीठ शिजत आहे आता। हे बघा फ्रेंड्स, आपलं आता हे पीठ शिजलेलं आहे, तयार आहे आता हे पीठ। हे 30 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे। 30 मिनिटं शिजण्यासाठी इनफ आहेत, त्यामुळे 30 मिनिटं शिजवायचं पीठ। बघू शकता तुम्ही पिठाला कशी चकाकी आलेली आहे। चला तर आता आपण पापड घालून घेऊया। त्यासाठी मी इथं प्लास्टिक कागद अंथरलेला आहे। चला तर आता आपण पापड घालून घेऊया। हे बघा, या पद्धतीने आपण असे घालून घ्यायचे। थोडेसे जाडच घालायचे, कारण हे वाळले की पातळ होतात पापड, त्यामुळे थोडेसे जाड घालायचे। अशा प्रकारे आपण घालून घेऊया पापड। हे बघू शकता, आता माझे पापड घालून झालेले आहेत। मी या पापडांना सावलीतच वाळत घातलेले आहेत। हे बघा फ्रेंड्स, आपले हे पापड वाळून तयार आहेत। मी ह्याला 1 दिवस सावलीत वाळवले होते आणि 2 दिवस उन्हात वाळवून असे छान असे पापड तयार झालेले आहेत। चला तर आपण ह्याला फ्राय करून बघूया। फ्रेंड्स, हे आपण पापड तळून बघूया। हे बघा, तेलात टाकल्यावर कसे फुलतात पापड। अजून एक बघूया। हे बघा, छान असे पापड हे फुलत आहे। हे पोह्याचे पापड आहेत। हे बघा, आपण पापड तळलेले आहेत। किती छान असे पापड हे दिसत आहेत। असेच माझ्या व्हिडिओला पाहण्यासाठी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब हे निशुल्क आहे, त्याला कुठलेही पैसे आकारले जात नाहीत, त्यामुळे सबस्क्राईब करा। थँक यू।